तीच अक्कलकोटला आम्हाला ती बाई भेटली एक. हा आणि मग तिने आम्हाला सगळं व्यवस्थित दर्शन बिर्शन करून घेतलं. आणि ते ते ह्यांचे चोळप्पा महाराजांची वंशज भेटले, त्यांनी मग आम्हाला सगळं तिथे पूजा बिजा करायला मदत केली सगळी. त्याहीच हा. आमची करून घेतली. अच्छा त्या ताटात अशा पादुका ठेवून त्या आमच्या हाताने स्वतः आम्ही दुधाने धुतल्या वगैरे. म्हणजे एवढं तिथे गर्दीमध्ये पण आम्हाला ती माणसं भेटली. म्हणजे ती स्वामीच होते का काय ते आम्हाला समजलं नाही. म्हणजे अक्कलकोटला तुम्ही पहिल्यांदा गेले होते? नाही, खूप वेळा गेले, पण तिथे आधी महिला आम्ही 2-4 वेळा मस्त दर्शन झालं. पण आता मागच्या वेळेला आम्हाला बिलकुल दर्शन नाही मिळालं. वटवृक्ष इथे अच्छा तिथे दर्शनच नाही झालं. आणि कोणाला फोन करायला तर कोणच नव्हतं तिथे, म्हणजे फोन नंबरच नव्हते. हा. पण तिथे आम्हाला ना समाधी मठामध्ये मस्त दर्शन झालं. अच्छा हा, तिथे छान झालं. ती बाई एक बाजार फुलांचा विक्रा टाकून ती आमच्या बरोबर आली. हा. ती कोणत्या रूपात होती काय मला ते काय कळलंच नाही. ती कशी काय आमच्या बरोबर आली ते. बरोबर आहे. आणि तिने आम्हाला ते वस्त्र वगैरे घेऊन दिली. हे सगळे वस्त्र नेसली तिथे. ओके. आणि आम्ही सगळे गोल असे बसले पूजेसाठी. अच्छा. हा. आणि म्हणजे हे जेव्हा तुम्ही अक्कलकोटला गेलात तेव्हा तुम्हाला म्हणजे समाधी मठामध्ये गेलात होता, त्याच्या अगोदर तुम्ही वटवृक्षात गेला होता? नाही, आधी तिथे जाऊन आधी तिथे. हा, समाधीमध्ये मठामध्ये गेल्यावरती तुम्हाला एवढं सगळं महाराजांनी सगळं दर्शन वगैरे सगळं व्यवस्थित केलं तिथे. आणि मग अच्छा. आम्ही म्हटलं आता आपण वटवृक्ष इथे येऊ. तर तिथे आम्हाला गर्दी एवढी की मुंगी शिरायला जागा नाही, एकदम गर्दी होती. समाधी मठामध्ये तुम्हाला काय अनुभव आला? तिथेच ती बाई भेटली. तिने आम्हाला म्हणजे व्यवस्थित सगळं, कोणी ओळखीची नाही, आम्ही पहिल्यांदा गेलेले तिथे. अच्छा. समाधी मठात पहिल्यांदा म्हणजे गेलेले. तिने काय केलं असं? तिने सांगितलं तुम्ही समाधी अभिषेक करणार आहेत का? तर म्हटलं हो. तर मग सांगते चला मी तुम्हाला दाखवते तिथे. आणि मग ती आम्हाला घेऊन गेली. मग तिने ती विहीर होती ती दाखवली. ती कोरड्या विहिरीत स्वामीने पाणी वगैरे आलं हा त्या, हा हा. ती दाखवली. तिथे दुसरं ते घर होतं कोणाचं, तिथे पण स्वामींचं हे होतं, तिथे नेलं तिने आम्हाला. म्हणजे ती आमच्या बरोबरच राहिलेली. बरं. सगळं व्यवस्थित दाखवत आली. मग तिचा बाजार तसाच होता, म्हणजे विक्रा जो होता ना फुलाविलांचा, तो ती ठेवून आली. अच्छा, तिने तिचं काम सोडून तुम्हाला? तिचं काम सोडून ती आमच्या पाठी होती. तुम्हाला महाराजच गाईड करत होते? हा, महाराज होते का काय ते मला कळलं नाही. पण ते तिने एवढी आम्हाला साथ दिली, म्हणजे ती महाराजांच्या रूपातच तिथे आलेली मला वाटते. अजून काय अनुभव तुम्हाला घडला? अजून आता एक 10-15 वर्षापूर्वी माझ्यावर खूप मोठं संकट होतं, ते स्वामींनी निस्तारलं.